ठाण्यात मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाला भेट दिली। नागरिकांची सुरक्षा सर्वोच्च असल्याचे सांगत सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले। ठाणे महापालिका क्षेत्रात 24 तास कार्यरत आपत्ती कक्ष, 66 उच्च क्षमतेचे पंप, फ्लड सेन्सर, TDRF पथक व संभाव्य धोकादायक इमारती रिकामी करण्याचे काम सुरू आहे। खासदार नरेश म्हस्के, आमदार जितेंद्र आव्हाड आणि जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांनी पावसाळी स्थितीचा आढावा घेतला। नाले सफाई, धोकादायक झाडांची छाटणी आणि रस्ते दुरुस्तीवर भर देण्याचे निर्देश देण्यात आले। आपत्तीच्या काळात 1800 222 108 या क्रमांकावर किंवा 8657 887101 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले। माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब सातत्याने यावर लक्ष ठेवून आहेत। काल रात्रीपासून त्यांनी आम्हा सगळ्यांना सुद्धा कामाला लावलेले आहेत। ज्या ज्या ठिकाणी आत्तासुद्धा ते मुंबईत गेले, परंतु सातत्याने फोन येत आहेत। ठाण्याची परिस्थिती काय, कलेक्टर साहेब या ठिकाणी आहेत, अधिकारी आहेत, त्यांना फोन करतायत, आम्हाला फोन करतायत, स्पॉटवर जा। परंतु ठाण्यामध्ये कुठेही जरी पाऊस आधी लागला तरीसुद्धा पाणी भरलेलं नाही आहे। याचं श्रेय पूर्णपणे आम्ही ठाणे महानगरपालिकेला या ठिकाणी देत आहोत। जेव्हा एखादी चुकीची घटना घडते त्यावेळी जर आपण प्रशासनाला जबाबदार धरू तर चांगलं घडतं, तेव्हासुद्धा त्याचं श्रेय रात्रंदिवस काम करणारे आमचा अधिकारी वर्ग असेल, कर्मचारी वर्ग असतील, आमचे आयुक्त असतील, या सगळ्यांना मी या ठिकाणी देत आहे। नाले सफाईच्या बाबतीत बऱ्याच लोकांनी टीका टिप्पणीचे प्रकार केले, परंतु नाले सफाई जरी लवकर पाऊस पडला तरीसुद्धा नाले सफाई आज नाही म्हटलं तरी 70-80-90% झालेली आहे आणि त्यामुळे या ठिकाणी कुठेही पाणी तुंबलेलं नाही आहे। जी पाणी तुंबण्याची ठिकाणं होती त्या ठिकाणी आमचे अधिकारी, आमचा आपत्ती व्यवस्थापन कक्ष असेल अलर्ट आहे। त्या ठिकाणी आम्ही पंप लावलेले आहेत, माणसांची व्यवस्था केलेली आहे, पाणी तुंबू नये याची काळजी घेतलेली आहे। धोकादायक इमारती आहेत त्यांची काय परिस्थिती आहे त्याचासुद्धा सर्वे केलेला आहे। तर कलेक्टर साहेब आणि मी स्वतः आणि अधिकारी जर यापेक्षाही मोठा पाऊस पडला तर धोकादायक इमारतींची काय परिस्थिती आहे, आत्ताचं सध्याचं अपडेट काय आहे, आपण काय कार्यवाही केलेली आहे, कुठल्या इमारती खरंच त्या पद्धतीत खाली करण्याची गरज आहे, या विषयावरती कलेक्टर साहेब आणि आम्ही आत्ता अधिकाऱ्यांसमक्ष बैठक घेतो आहे। सर्व सहाय्यक आयुक्त, सर्व उपायुक्त यांच्याशी आत्ता आम्ही ऑनलाईन सगळ्यांशी आम्ही चर्चा करतो आहे, प्रत्येक ठिकाणची माहिती घेतो आहे। सद्यस्थितीला ठाण्यातली जी काही परिस्थिती आहे ही हातामध्ये आहे, पूर्णपणे योग्य आहे आणि नियंत्रणाखाली ही आमची पूर्ण परिस्थिती ठाण्यातली आहे। परिस्थितीच्या संदर्भामध्ये आपल्यामार्फत जनतेला अवगत करण्याच्या अनुषंगाने मी सांगू इच्छितो की रात्रीपासून आपल्याकडं पूर्ण जिल्ह्याभरामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला आहे। बदलापूर असेल, मुरबाड असेल, त्या परिसरामध्ये पावसाची तीव्रता जास्त होती। ठाणे महानगरपालिका, भिवंडी महानगरपालिका, नवी मुंबई, मीरा भाईंदर, उल्हासनगर या क्षेत्रातही पाऊस झालेला आहे, परंतु सगळ्या ठिकाणी परिस्थिती अत्यंत नियंत्रणात आहे। काही वेळापुरता बदलापूर रेल्वे स्थानकामध्ये रुळावर पाणी आलं होतं, परंतु आता पूर्णपणानं ओसरलेला निचरा झालेला आहे आणि सुरळीत सुरू झालेली आहे। लोकल ट्रेन साधारणपणे 10 ते 15 मिनिटाच्या उशिरानं धावत आहेत, परंतु कुठेही कट ऑफ होणे किंवा थांबलेली अशी परिस्थिती निश्चितपणानं नाही। सकाळच्या प्रहरी किंवा सकाळच्या वेळी साधारणपणे लो व्हिजिबिलिटीमुळं ट्रेन्स उशिरा धावत होत्या, ही वस्तुस्थिती आहे। उर्वरित रस्ते आणि जे कनेक्टिंग रोड्स आहेत तेही सर्व ठिकाणी वाहतूक सुरळीत चालू आहे। माननीय उपमुख्यमंत्री महोदय, माननीय मुख्यमंत्री महोदय या दोघांनी या संदर्भामध्ये अलर्ट राहून प्रशासनानं जनतेच्या प्रती अत्यंत सकारात्मकरित्या प्रतिसाद दिला पाहिजे। नैसर्गिक आपत्ती आहे, पाऊस आहे, तर काही ना काही प्रसंग येणार, काही ठिकाणी पाणी तुंबण्याचे प्रसंग होऊ शकतात, तर त्यावेळेला प्रशासन अत्यंत सकारात्मकरित्या प्रतिसाद दिला पाहिजे या सूचना आहेत आणि त्याच पद्धतीने आपण काम करतो आहे। धोकादायक इमारतीच्या संदर्भामध्ये जवळपास
बऱ्याचशा इमारती पूर्णपणे जिल्ह्यातल्या बाबत सांगतोय की साधारणपणे 700 धोकादायक इमारती आहेत. त्यातल्या कुटुंबातला अन्य ठिकाणी स्थलांतरित करून त्या इमारती खाली करून घेण्याचं काम प्रगतीपथावर आहे. नालेसफाई जवळपास सगळ्याच महानगरपालिकांमध्ये बऱ्याच अंशी 70-80% आसपास पूर्ण झालेली आहे. तर आज ॲज ऑफ टुडे ठाणे जिल्ह्यामधली परिस्थिती पूर्णतः नियंत्रणात आहे. सर, विजेचं प्रमाण मोठ्या प्रमाणात होय, विजे संदर्भात ते यंत्रणा बसवण्यात आली आहे का? कोणत्या ठिकाणी वीज पडून अशा ठिकाणी काय? आणि तीन ठिकाणी रात्रीपासून 3 ठिकाणी विजेचा प्रादुर्भाव झालेला आहे. काही ठिकाणी जनावरांचा मृत्यू झाला आहे, एक ठिकाणी एका व्यक्तीचाही मृत्यू झालेला आहे. तर त्या संदर्भामध्ये विजेच्या बाबतचं आपल्याकडं वीज अटकाव केंद्रही आपण हे केलेले स्थापन केलेले आहेत. शहापूरमध्ये पर्टिक्युलरली तो प्रसंग होतो. तर त्या दृष्टिकोनातून कारवाई सुरू आहे. मात्र 2 घटना हे निश्चितपणानं घडलेल्या आहेत आपल्या जिल्ह्यामध्ये. एका व्यक्तीचा वीज पडून मृत्यू झालेला आहे आणि 2 मशीन्स पण त्यामध्ये गेलेल्या आहेत. त्या ठाणे जिल्ह्यामध्ये मोठी नदी आहे उल्हास नदी. पहिल्याच पावसामध्ये बऱ्याच ठिकाणी पाणी भरलेलं आहे. बदलापूर किंवा कल्याणचा भाग पाहिला नेतिवली जवळ, तर त्या सगळ्या भागामध्ये पाणी जे आत्ताच उडालेलं आहे, हे पाणी घरामध्ये घुसू नये किंवा यामुळे कुठली पूर परिस्थिती निर्माण होऊ नये याकरता काही अलर्ट जारी केलेले आहेत का? नागरिकांनी कशी काळजी घ्यावी आणि सरकारी यंत्रणा काय करावी? सद्य परिस्थितीमध्ये उल्हास रिव्हर हे धोक्याच्या पातळीच्या बरीच खाली वाहते आहे. सध्या परिस्थितीमध्ये आपले तहसीलदार SDO त्या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनी व्हिजिटही केलेली आहे. ॲज ऑफ नाऊ परिस्थिती नियंत्रणात आहे. धोक्याच्या पातळीच्या बरीच खाली आहे वाहते आणि त्याच्यावर पूर्णपणानं अफवा पसरवल्या जातात असं पाऊस झाला हां, की, हां, हां. तर त्याला ते तुम्ही सरकारी अधिकारी म्हणून लोकांना कसं आव्हान द्याल? सद्य परिस्थितीमध्ये कुठल्याही नदीचा प्रवाह धोक्याच्या वर गेलेला नाही. रस्ते सुरळीतपणे चालू आहेत, रेल्वे चालू आहेत. फक्त माझी विनंती हेच आहे की या परिस्थितीमध्ये लोकांनी अत्यंत आवश्यक असेल तरच घराच्या बाहेर पडावं, एवढं माझं आपल्या सर्वांना आव्हान आहे. सर, जिल्ह्यामध्ये धन्यवाद. डोंगर भाग भरपूर ठिकाणी आहेत, कुठेतरी लँडस्लाईड होण्याची शक्यता असं काही आहे का? अशी घटना आज किंवा कालपासून घडलेली नाही, ही वस्तुस्थिती आहे. काही दरड प्रवण क्षेत्र आपल्या जिल्ह्यामध्ये आयडेंटिफाय केले. 152 ठिकाणं आहेत अशी. कसारा असेल, मुरबाड असेल, मुरबाडचा तो हायवे असेल, त्याशिवाय आपल्याकडं मुंब्रा कळवा असेल, याचा भाग असेल आपल्या उपवनच्या पलीकडच्या परिसरातला. परंतु या ठिकाणी पुरेशा प्रतिबंधात्मक उपाययोजना पण घेतलेल्या आहेत. धन्यवाद.